गाई म्हशींचा स्तनदाह. स्तनदाह हा असा एक रोग आहे की जो प्रायः अधिक दूध देणाऱ्या जनावरांना भेडसावतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा म्हणजे सड सुजतात आणि दुधात खराबी येते. कधीकधी ओवा दुःखदायक होतो, तसा तो गरम देखील जाणवतो. स्तनदाह रोगास ग्रामीण भागात थनरोग किंवा दुधात खराबी येणं असं म्हणतात. अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणूंद्वारा उद्भवतो, जे की जनावरांच्या सडांवर जमा होतात आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडांच्या छिद्रात पोहोचतात व कासेमध्ये प्रवेश करतात. यासाठी खाली दिलेल्या आकृतीचा अभ्यास करावा. या रोगाचे 3 प्रकार आढळतात. पहिलं लक्षण आहे लक्षणरहित रोग. या रोगाचं निदान दुधाचं परीक्षण केल्यावरच होतं, कारण या प्रकारच्या बाधेत स्तन सुजत नाहीत किंवा दुधात कुठलीही खराबी दिसत नाही. हा रोग जास्त नुकसानदायक असतो. लक्षणसहित रोग. या रोगबाधेत ओव्याची सूज, दूध नासणं, फाटणं व पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळं इत्यादी लक्षणं आढळतात. तिसरा प्रकार आहे जुनाट रोग. या रोगात जनावराच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्यात्मक वाढ करीत असतात आणि दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकारानं लहान आणि कडक होतो. औषधोपचार. हा रोग समजल्याबरोबर पशु चिकित्सकाशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकरात लवकर उपचार करायला हवा. अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशींमध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते. रोगनियंत्रणासाठी जनावरं आणि गोठे स्वच्छ ठेवा. जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नका. दूध काढण्यापूर्वी कास आणि सडांना स्वच्छ पाण्यानं धुवून काढा. दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्या. ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दूध शेवटी काढा व ते उपयोगात आणू नका आणि वासरांना पाजू नका. दूध काढल्यानंतर सड जीवाणूरोधक अँटीसेप्टिक द्रावण पोलिसान डी, सोडियम हायपोक्लोराइड अथवा क्लोरहेक्सिडीनच्या सॅव्हलॉन 0.5% द्रावणाने दररोज दूध धुवल्यानंतर टीट डीप करायला हवं. दूध दोहन पश्चात जनावर किमान अर्धा तास उभं राहील याची दक्षता घ्या. स्तनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषधोपचाराचा खर्च आणि पर्यायानं आर्थिक नुकसान वाचवता येईल. कास सुजीला आळा. आर्थिक नुकसान टाळा.